नमस्कार, मी डॉक्टर कुलदीप सुहास डोळे. मी पुण्याच्या एच.व्ही. देसाई नेत्ररुग्णालयात गेले 25 वर्ष काम करतोय. सध्या आमच्या ओ.पी.डीमध्ये जे सर्वात जास्ती रुग्ण येतात, त्याच्यामध्ये कॉमनली येणारे रुग्ण म्हणजे डोळे दुखतात किंवा डोकं दुखतं आणि त्यांच्यामध्ये प्रामुख्याने जे व्यक्ती कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती जास्त काम करतात, असे रुग्ण असतात. त्यांच्या मनात सतत एक भीती असते, की मी कम्प्युटरवरती काम करतोय, मोबाईलवरती काम करतोय. त्यामुळे माझ्या डोळ्याची हानी तर होत नाहीये ना, मी परमनंटली काही अंध तर होणार नाही ना, त्याच्यातून येणारे जे काही किरण आहेत ते डोळ्याला हानिकारक आहेत का? तर प्रामुख्याने डिजिटल आय स्ट्रेन किंवा कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम ही ब्रॉडली एक संज्ञा आहे. ती ज्या लोकांमध्ये सततच्या डोळ्याच्या जवळच्या कामामुळं जेव्हा त्यांना डोळे दुखायला लागतात, त्याला आम्ही कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम किंवा डिजिटल आय स्ट्रेन असं म्हणतो. आणि ते होण्याचं प्रमुख कारण असं असतं की प्रत्येक व्यक्तीला आपण जेव्हा लांबचं बघतो आणि जवळचं बघतो, तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये एक अकोमोडेशन नावाचा रिफ्लेक्स एक ऍक्टिव्हेट होत असतो. आणि तो अकोमोडेशन रिफ्लेक्स ऍक्टिव्हेट होण्याकरता तिथे डोळ्यामध्ये सिलियरी नावाचे स्नायू असतात. हे स्नायू सतत आकुंचन आणि प्रसरण पावत असतात, जेणेकरून आपल्याला सायमल्टेनियसली लांबचं आणि जवळचं बघता येईल. जर एखाद्या व्यक्तीचं सतत जवळचं काम असेल, मोबाईलवरती अथवा कम्प्युटरच्या स्क्रीनवरती, तर हे जे काही सतत होणारं जे आकुंचन प्रसरण आहे, ही प्रक्रिया बंद पडते आणि तो स्नायू स्पाझममध्ये जातो. आणि त्याच्यामुळे दिवसाच्या शेवटी किंवा ज्या व्यक्तींची झोप अपुरी होते, ज्यांना रात्रीचं जागरून काम करावं लागतं किंवा घरी गेल्यानंतर दिवसभर कम्प्युटरचं काम केल्यानंतर एंटरटेनमेंटसाठी आपण मोबाईलवरती सिनेमा बघितला किंवा आपली झोप अपुरी झाली, तर ह्या लोकांमध्ये हे प्रमाण जास्ती दिसतं. त्याला प्रामुख्याने आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करणं अत्यावश्यक असतं. त्यामध्ये आम्ही सांगतो की त्या व्यक्तींनी एक 20-20-20 असा रूल आत्मसात करायचा आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जी कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती काम करते, त्यांनी दर 20 मिनिटांनी 20 सेकंदाचा ब्रेक घेऊन त्या व्यक्तीची नजर 20 फुटावर स्थिरावायला पाहिजे. तरच ते डोळ्यातल्या आतमधले जे जवळच्या कामासाठी लागणारा जो स्नायू आहे तो विसावणार आहे आणि तुमच्या डोळ्याचा दुखणं थांबणार आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या डोळ्याच्या चष्म्याचा नंबर जर तुम्ही अयोग्य वापरत असाल, एस्पेशली 40च्या पुढच्या लोकांना जवळचा नंबर लागतो. तो नंबर न वापरता जर तुम्ही जवळचं काम करत असाल, तर त्यांच्यामध्ये ही प्रक्रिया जास्ती होण्याचा संभव असतो. तिसरी गोष्ट, ज्यांच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह चष्मा आहे, त्या प्रोग्रेसिव्ह चष्म्याच्या जे झोन आहेत, त्या चुकीच्या झोनमधून जर बघत असाल, तर हे डिजिटल आय स्ट्रेनचं प्रमाण जास्ती जाणवू शकतं. त्याकरता तुम्हाला चष्म्याचं फिटिंग कसं आहे, तुमचा चष्म्याचा नंबर योग्य आहे का, याची पण तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीची झोप. झोप तुम्ही जर कॉम्प्रोमाइज करत असाल, कमी झोपत असाल, तर तुमच्यामध्ये हे डिजिटल आय स्ट्रेन होण्याचं प्रमाण जास्ती आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं हायड्रेशन व्यवस्थित आहे का, तुम्ही पाणी व्यवस्थित पिताय का, किंवा तुमच्या डोळ्यावरती काम करताना जो लाईट पडतोय, त्या लाईट डायरेक्ट डोळ्यावरती येतोय, तो मागणं येतोय, त्याच्यावरचा पण परिणाम होऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे अर्गोनॉमिक्स. अर्गोनॉमिक्स म्हणजे तुम्ही ज्या खुर्चीवरती बसून तुम्ही जे काम करताय, त्याच्यात आणि तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये अलाइनमेंट व्यवस्थित आहे का, तुम्हाला पाठ झुकून बघावं लागतंय का, या सगळ्या गोष्टींचा ह्या डिजिटल आय स्ट्रेनवरती परिणाम होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मानसिक ताणतणाव हा पण ह्या गोष्टीवरती, कारण प्रत्येकाला स्ट्रेस असतो लाईफमध्ये, दैनंदिन आयुष्यामध्ये, त्याचा पण परिणाम या गोष्टीवरती होतो. तर त्याच्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे येते की बाबा माझा डोळा दुखतोय किंवा माझा डोकं दुखतंय सतत कम्प्युटरचं काम केल्यानंतर, तेव्हा हा आपल्याला सर्वांगीण विचार त्या व्यक्तीचा करायला लागतो. आणि बऱ्याचदा आमच्या लक्षात असं आलंय की ह्याच्यामध्ये प्रामुख्याने व्यक्तीने लाईफस्टाईलमध्ये बदल करणं आवश्यक असतं. त्यांचा चष्म्याचा नंबर योग्य असतो, कधी कधी त्यांच्या ह्या लाईफस्टाईलमध्ये त्यांची चूक होत असते. दुसरी गोष्ट जो कॉमनली विचारली जाते की बाबा आम्ही ह्या किरणांपासून वाचवण्याकरता आम्ही काही चष्मा वापरला पाहिजे का. तर आत्ताचे जे नवीन चष्म्यांच्या काचा आलेल्या आहेत, त्याच्यावरती काही ब्लू रे प्रोटेक्शन आलेलं आहे किंवा काही अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग आलेलं आहे. त्याचा जरूर फायदा होतो. त्यांनी आपल्या डोळ्याला जे काही एक कम्फर्ट लेवल आहे तो वाढतो. पण ते किरण हानिकारक आहेत का, तर नाही. त्यांच्या डोळ्याच्या नजरेवरती काही परिणाम होत नाही, तुमच्या कम्फर्टवरती परिणाम होऊ शकतो. एस्पेशली जर सतत तुम्ही जर ब्राईट लाईटकडे बघितलं, तर तुमच्या झोपेवरती परिणाम होऊ शकतो किंवा तुमच्या डोळ्याच्या वरती ग्लेअर येऊ शकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते. तिसरी गोष्ट जी होते ती म्हणजे आपण एखाद्या स्क्रीनकडे सतत बघत असतो, तेव्हा आपला डोळ्याचा ब्लिंकिंग रेट
डोळ्याची उघडझाप करण्याची जी गती आहे ती मंदावते आणि प्रत्येक डोळ्याची जी ब्लिंक आहे त्या ब्लिंक बरोबर डोळ्यावरती आपल्या अश्रूंचा लेअर पसरत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्याचा ओलावा टिकून राहतो. जर आपण एखाद्या स्क्रीनकडे सतत बघत राहिलो तर हा डोळ्याचा ओलावा कमी होऊन आपल्या डोळ्याला कोरडेपणा जाणवू शकतो आणि त्याच्यामुळं डोळ्यामध्ये आग होणं, डोळ्याला लाली होणं हे त्रास संध्याकाळच्या वेळेला एस्पेशली जाणवू शकतात किंवा सकाळी उठल्यानंतर. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना काही लोकांना ज्यांना एस्पेशली प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत त्यांना आपण आर्टिफिशियल टीयर्सचे ड्रॉप एस्पेशली या समर सीझनमध्ये जेव्हा खूप ऊन आहे आणि इव्हॅपोरेटिव्ह ड्राय आयचं पण कंडिशन जास्ती असते किंवा ज्यांचं ड्रायव्हिंग खूप जास्ती आहे अशा लोकांना हे टीयर सबस्टिट्यूट देणं अत्यावश्यक पडतं. तर हे इन द नटशेल मी तुम्हाला सांगतोय की ज्यांचं डिजिटल मीडियावरती जास्ती काम आहे त्यांनी कसं प्रिव्हेन्शन घ्यायचं आणि जर काही त्रास असेल तर कशी ट्रीटमेंट घ्यायची. थँक्यू व्हेरी मच.